आदिवासी महिलेने स्वतःच्या 4 मुलांना विष दिलेलं आहे आणि रायगडमधली ही घटना आपण पाहतोय। अत्यंत दुर्दैवी घटना रायगडच्या माणगावातली। तर विषामुळे महिलेसह 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यावर उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहे। आत्महत्या मात्र तिने हे का केली, आपल्या मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न का केला याचं कारण अस्पष्ट आहे। तर माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडीवरची ही घटना आहे आणि यात तिघांचा मृत्यू झालेला आहे। तर एक महिला आणि तिच्या 2 मुलांचा तिचा एका मुलाचा मृत्यू झालाय। तर 2 जखमी मुलांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। पुढील उपचारांसाठी त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे। तर अत्यंत धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी अशी घटना। तर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। हळहळ व्यक्त केली जाते। या आदिवासी महिलेनं हे एवढं टोकाचं पाऊल का उचललं या संदर्भात आता चर्चा होते। सागर जैन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सागर, काय माहिती मिळते या महिलेविषयी आणि तिच्या आत्महत्येचं कारण काही समजतंय का? नक्कीच आज दुपारी 1:30च्या दरम्यानमध्ये माणगाव तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की आदिवासी महिलेने आपण स्वतःहून विष प्रसन्न करून सोबत असलेल्या 4 मुलांना तिने विष प्रसन्न केलं। घरातलं काही घरगुती भांडण असल्याचा प्राथमिक अंदाज समोर माहिती येत आहे। परंतु ही टोकाची भूमिका काय घेतली ही अद्यापपर्यंत पोलिसांना उघड झालेली नाही। परंतु यामध्ये स्वतः आई व 2 मुली या तिघांचा मृत्यू झालेला आहे विष प्रसन्नानंतर। आणि यातील एक मुलगा आणि एक मुलगी हे अजून यांची प्रकृती गंभीर आहे। तात्काळ माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून उपचारासाठी अधिकच्या उपचारासाठी अलिबाग येथे रेफर करण्यात आलेले आहे। आणि घटनास्थळी पोलिसांचा पंचनामा सुरू असून त्या दिशेने माहिती पोलीस घेत आहेत। नेमकं कारण काय, का भांडण, कशावर नाही टोकाचा भूमिका या आईने घेतलेली आहे किंवा इतर काय घटना आहेत त्यामागचा अधिक तपास माणगाव पोलीस करत असल्याची प्राथमिक माहिती ही समोर सध्या तरी आलेली आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच दुःखद घटना। एका आदिवासी महिलेने स्वतःच्या 4 मुलांना विष दिलं आणि स्वतःही विष घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि यात 2 मुलींचा तिच्या दुर्दैवी मृत्यू झाला। तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत।